ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मी आज आपल्याला एक गुरुदेवांचे निस्सिम भक्त श्रीकांत निसळ यांचा अनुभव आपल्याला सांगणार आहे. आणि गुरुगोविंका पुष्प 4मध्ये त्यांनी एक लेख लिहिला आहे, निघालो घेऊन दत्ताची पालखी. म्हणून ते गाणं पण आहे, निघालो घेऊन दत्ताची पालखी. तर तेच नाव त्यांनी तिथे केलेलं आहे. आणि हा जो लेख आहे हा पान क्रमांक 17 ते मला वाटतं 20 या पान क्रमांकावर त्यांनी लिहिलेला आहे. आणि फार चांगला अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला हा सांगणार आहे. गुरुदेवांचं वास्तव्य पूर्वी नगरमध्ये सरतेशेवटी कुकडेवाड्यात होतं. आणि कुकडेवाड्यातनं साधारणपणे 70-71च्या आसपास त्यावेळच्या भक्तांना अशी कल्पना सुचली की आता गुरुदेवांच्या करता आपण काहीतरी एक निवासाची व्यवस्था केली पाहिजे. आणि त्याच वेळेस गुरुदेवांनी वेदविद्येचं कार्य हाती घ्यायचं ठरवलेलं होतं. आणि वेदविद्येकरता आपल्याला काहीतरी वेदविद्येची शाळा किंवा हे काढावं लागेल. तर त्याच्याकरता आपल्याला जागा बघणं आवश्यक आहे असं त्यावेळेस एक तो विचार पुढे आला होता. त्याप्रमाणे घरोघरी भिक्षा मागून आपल्याला हे काम करायचं आहे हे सर्व भक्तमंडळींनी गुरुदेवांच्या आशीर्वादाने ते ठरवलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने ती मला वाटतं 2-1 वर्षात त्या प्रगती झाली. आणि साधारणपणे एप्रिल 74च्या आसपास गुरुदेवांचा जो आश्रम आहे, जो आपण त्याला सध्या दत्तात्रय निवास असं जे म्हणतो, तो त्या ठिकाणी तयार झाला होता. आणि या दत्तात्रय निवासात आता गुरुदेवांना आपल्याला सगळं त्या ठिकाणून देव घेऊन पुढे शिफ्ट व्हायचं होतं. तर त्या ठिकाणी जेव्हा आश्रम बांधला तेव्हा देखील त्या आश्रमाला गुरुदेवांनी माझं स्वतःचं नाव न देता त्याला दत्तात्रय निवास असं नाव द्या, इथे दत्तात्रय वास्तव्य करणार आहेत असं त्यावेळेस गुरुदेवांनी भक्तांना सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्याला दत्तात्रय निवास श्री दत्तात्रय निवास असंच नाव देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी श्री दत्तात्रय निवास असं नाव दिलेलं आहे. आणि हा जो आपल्याला सगळं सामान हलवायचं आहे, देव हलवायचे, तो एक दिवस 23 मे 1974चा हा ठरविण्यात आला होता. आणि कुकडेवाड्यातनं स्थलांतर करून महाराजांना आपल्याला तिकडं जायचं आहे हे ठरलं होतं. आता या ठिकाणी काय असेल की देवांचं आपल्याला देव तिकडे न्यायचे. तर देव नेत असताना आपण तुम्ही सामान्य लोकांनी जरी घर बदललं तरी आपण घराच्या बाकीच्या सामानासोबत कधी देव पाठवत नाही. देव घेऊन असताना ते आपण डब्यामध्ये घालून आपल्या मांडीवर ठेवून आपल्या वाहनात प्रवास करताना देखील आपल्या मांडीवर देव राहतील अशा पद्धतीने आपण प्रवास करत असतो आणि त्या ठिकाणी देव नेत असतो. तर गुरुदेवांनी या ठिकाणी अशी योजना केली होती की त्या दिवशी 23 मे 74 रोजी सकाळी म्हणजे पंच उषक्काली हा शब्द श्रीकांत निसळ यांनी वापरला आहे. आणि पंच उषक म्हणजे साधारणपणे 4 ते 5 या दरम्यानचा जो कालावधी आहे त्या कालावधीत त्या दत्तात्रय निवासातील गुरुदेवांचे जे काही देव होते ते सगळे देव सोहळ्यामध्ये पुढे पाठविण्याचा निर्णय झाला होता. आणि त्याच्यानंतर गुरुदेवांकडे एक मला वाटतं दत्तात्रयांची एक मूर्ती होती. काय दत्तात्रयांची मूर्ती होती. ती मूर्ती गुरुदेवांच्या भक्तांनी त्यांना दिलेली होती. त्रिमुखी मूर्ती होती. आणि ती मूर्ती पालखीतनं आपल्याला दत्तात्रय निवासात द्यायची असं साधारणपणे एक ठरवलं होतं. ती उत्सव मूर्ती होती. आणि त्या ठिकाणी पालखी आपल्याकडे तेव्हा नव्हती. आणि मग पालखी एका देवस्थाननी आपल्याला चांदीची पालखी वापरायला त्यावेळेस दिली होती. आणि गुरुदेवांनी श्रीकांत निसळ
यांच्यावर एक जबाबदारी टाकली होती की आता आपल्याला इथून दत्तात्रय निवासात जायचं आहे आणि दत्तात्रय जात असताना आपल्याला पालखीमध्ये दत्तात्रयांना विराजमान करायचं आहे आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी मी 2 निरंजनी या ताबणात ठेवलेले आहेत, ठेवलेले आहेत, त्या पेटवलेले आहेत आणि त्या निरंजनी आपल्याला दत्तात्रयाच्या मूर्तीबरोबर न्यायचे आहे. आपण सगळे तेजाचे पूजक आहोत. त्या कुकडेवाड्यातलं जे तेज आहे दत्तात्रयांचं ते ज्योतीत समावलेलं आहे आणि ही ज्योत आपल्याला दत्तात्रय निवासात न्यायची आहे दत्तात्रयांच्या पालखीबरोबर. हा त्यातला एक हेतू होता आणि कुठल्याही परिस्थितीत ती मध्ये आधी विसता कामा नाही. त्याला मी पुरेसं तूप दिलं आहे, वारंवार त्याच्यात तूप घालत चल आणि तुझी जबाबदारी आहे. ती मूर्ती पालखीत राहणार आहे, त्या निरंजनी देखील राहणार आहेत, तर त्या निरंजनी विजणार नाहीत याची तू काळजी घे. असं सगळं आलं आहे. हे निरंजन असंच थेट दत्तात्रय नवीन वास्तूत आलं पाहिजे असं गुरुदेवांनी त्यांना सांगितलेलं होतं. आणि मग साधारणपणे ते पालखीचं सजवणंचं काम भक्तमंडळी करत होते आणि 8च्या सुमारास आपल्याला इथून निघायचं असं एक साधारणपणे गुरुदेवांनी निघालं होतं. तो जो पालखी जी जायची होती त्याचा जो मार्ग होता तो देखील कुकडेवाडा, आशा टॉकीज, आमचे एक भक्त शांताराम बापू यांच्या घरावरनं अक्षदा गणपतीकडून चौपाटी कारंजा, दिल्ली दरवाजा, लाल टाकी आणि सावेडी रोड अशा पद्धतीने आपल्याला ती पालखी तिकडं न्यायची आहे हे सगळं ठरलं होतं. आणि पालखी देखील सोहळ्यात न्यायची होती. पालखी जे खांद्यावर घेणारी मंडळी होती, पालखी वाहणारे जे लोक होते, त्या सर्व भक्तांना सोहळं नेसण्याच्या सूचना सद्गुरूंनी दिल्या होत्या. आणि संपूर्ण त्या मार्गावर आमचे जे काही तिथे आजूबाजूला भक्त राहत होते त्या भक्त मंडळींनी त्या ठिकाणी रांगोळ्या, सडा, संमार्जन, औक्षण हे सगळं करण्याची योजना केली होती. ज्या भक्तांच्या घरावरनं ही पालखी जाणार आहे त्यांना तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. काय करावं काय करू नये, रात्रभर त्यांना झोप आलेली नाही अशी ती परिस्थिती होती. आणि मग या ठिकाणी गुरुदेवांची जी 10x10ची खोली जी होती त्या खोलीत ती मूर्ती होती आणि त्या 2 निरंजनी तिथे होत्या. आणि मग साधारणपणे आता गुरुदेव निघणार म्हटल्यावर कुकडेवाड्यातल्या सर्व मंडळींची सैरभैर अवस्था झाली. जोपर्यंत कुकडेवाड्यात गुरुदेव होते तोपर्यंत त्या कुकडेवाड्यातल्या लोकांना फारसं काही म्हणजे असं म्हणजे मला फारसं काय म्हणजे काय की गुरुदेव आहेतच आपलेच गुरुदेव आहेत असं त्यांना कायम वाटायचं. म्हणजे आधार होता ना गुरुदेवांचा, त्या कुकडेवाड्यातल्या लोकांना आधार होता. त्यामुळे आहेत गुरुदेव आपल्याला, सगळ्या कुठेही काही झालं तरी आपल्याला गुरुदेव आहेत हा एक फार मोठा आधार होता. आणि आता मात्र कुकडेवाड्यातले गुरुदेव गेले किंवा आपल्याला आधार राहणार नाही आहे अशी त्याची एक सैरभैर अवस्था झाली. आणि ही अवस्था झाल्यावर त्या ठिकाणी सर्वांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. आणि आता गुरुदेवांना सगळे म्हणायला लागले की आपण अजिबात जाऊ नका. आणि आता या ठिकाणी मला परत एक जो हे होतोय की नरसिंह सरस्वती महाराजांनी 51 अध्याय जेव्हा असं 51 अध्यायात तो नरसिंह सरस्वती महाराजांचा उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणी जी कलियुगातली जी पापवृत्ती उद्भवलेली आहे ते बघता आता मी गाणगापूरला राहणं योग्य नाही आहे, मी आता या ठिकाणून गुप्त होणार आहे असं त्यांनी सांगितल्यावर जी तिथलच्या भक्तांची अवस्था सैरभैर झाली आणि त्या सगळ्यांना वाटत होतं गुरुदेवांनी इथे जाऊ नये. पण त्यावेळेस नरसिंह महाराज सांगितलं की मला आता जाणं भाग आहे, मी जाणारच आहे. आणि मी जरी तिकडे गेलो तरी मी इथं गुप्त रूपाने वास्तव्य करणार आहे. आणि त्याची प्रचिती नरसिंह महाराजांनी गाणगापूरमध्ये त्यावेळच्या भक्तांना दिली. आता या ठिकाणी गुरुदेव काय आलं, गुरुदेव नगरमध्येच राहणार होते. नगरपेक्षा काही वेगळे झालं, फक्त एक 3-4 किलोमीटर लांब जाणार होते. त्यामुळे गुरुदेवांनी सांगितलं की आता मी जाणार आहे, मी काही तुमचं गाव सोडून जात नाही आहे, तुम्ही मला तिकडे येऊन भेटत जा आणि माझे आशीर्वाद तुम्हाला कायम असतील, तुम्ही माझ्याकडे केव्हाही दर्शनाला या असं त्या ठिकाणी त्या कोकडेवाड्यातल्या समस्त रहिवाशांना गुरुदेवांनी आश्वस्त केलं. आणि गुरुदेवांनी त्या ठिकाणी निघण्याचं सांगितलं. ते जी दत्तात्रयाची मूर्ती आहे
ती स्वतः गुरुदेवांच्या हातात होती. आणि निरंजनाचं जे ताबक होतं ते श्रीकांत निसळ यांच्या ताब्यात यांच्या हातात होतं. आणि गुरुदेवांच्या मागे निसळ उभे होते. गुरुदेव पुढे चाललेत आणि निसळ मागे चाललेले आहेत. इथं श्रीकांत निसळ यांनी एक अनुभव सांगितला की गुरुदेवांच्या बरोबर प्रचंड शक्ती, एक प्रचंड मोठी शक्ती माझ्या पुढे गुरुदेवांबरोबर येत आहे आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला मात्र एक पोकळी निर्माण होते, रितेपणा वाढला आहे असं त्यांना वाटायला लागलं. पुराणांनी या ठिकाणी विष्णूंच्या पाठीमागेच कलीची आणि काळाची स्थानं ठेवली. त्यामुळे पूज्य गुरुदेव हे जर सत्ययुग आहे तर पाठीमागे आता जे ओस पडतंय ते कलियुग आहे असं त्या यांनी जी कल्पना मांडली आहे ती फार कल्पना चांगली मांडलेली आहे. आणि 8 पावलाचंच अंतर होतं. तर त्यात या श्रीकांत देसायांना हा जो अनुभव आला तो देखील हा अलौकिक अनुभव आहे. इथे देखील गुरुदेवांच्या देवत्वाची साक्ष या ठिकाणी आपल्याला मिळते. आणि मग या ठिकाणी गुरुदेव चाललेत. जिन्याच्या पायऱ्या उतरून गुरुदेव खाली चौकात आले. त्या ठिकाणी त्यांनी ती उत्सव मूर्ती पालखीत ठेवली. त्याच्यानंतर निरंजनाचं तबकही तेही गुरुदेवांनी पालखीत ठेवलं आणि सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित घेऊ नये अशा सूचना दिल्या. उत्सव मूर्तीला हार घातला. पालखी फुलांनी आधीच सजवलेली होती. त्याच्यानंतर गुरुदेवांनी आरती सुरू केली. आरती सगळ्यांनी म्हटली आणि आरती संपताच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात पालखी उचलण्यात आली आणि वाड्याबाहेर निघाली. आणि सोहळे नेसून ती मंडळी पालखी नेत होते आणि आजूबाजूला जे पुढे भक्त होते ते सगळा मार्ग मोकळा करत होते. बाजूच्या लोकांना, समोरच्या लोकांना बाजूला सांगत होते. असा हा सगळा ती यात्रा निघालेली होती. मला आजही असं आठवतं आहे की त्या दिवशी आपल्याला दत्तात्रय निवासात आपण प्रवेश करणार होतो. तो कार्यक्रम मलाही माहीत होता आणि मी पहाटे 4-4:30च्या परभणी गाडीने पुण्यातनं शिवाजीनगरहून नगरला जायला निघालो होतो. आणि 7:30 पावणे 8च्या आसपास मी तिथं पोचलो. आणि मी पायीच माझे चुलते अण्णारंगे हे त्या गोमरे गल्लीत राहत होते. आणि मग तिथे जायला निघालो तर माझ्या हातात माझी बॅग पण होती. आणि नेमकं शांताराम बापूंच्या घरासमोर मला ती पालखी दिसली. आणि मग मी त्या पालखीचं दर्शन घेतलं आणि मग माझं सामान घरी ठेवलं आणि मग परत त्या ठिकाणी मी धावत पळत दत्त देवस्थानमध्ये पोचलो. अर्थात मी पालखीच्या या संपूर्ण सोहळ्यात नव्हतो, पण मला पालखीचं दर्शन मात्र घेता आलं. आणि या पद्धतीने ती पालखी या चौपाटी कारंजा दिल्ली दरवाजा त्या वेसतनं निघाली. आणि दिल्ली दरवाजा संपल्यावर त्या ठिकाणी सगळं मोकळंच होतं आणि प्रचंड वारा होता. मे महिन्यामध्ये या दिवसात हा प्रचंड वारा सुटतो. आणि हा प्रचंड वारा असून देखील आश्चर्य म्हणजे पालखीतली जी निरंजनं ठेवली होती ती मात्र व्यवस्थित तेवत होती. ती कुठेही ती वेचली नाहीत, कुठेही वेचली नाहीत. संपूर्ण रस्त्यावर लोकांनी तोरणं बांधली होती, रांगोळ्या काढलेल्या होत्या. आणि अशा पद्धतीने सगळा जय जयकार होत ही पालखी त्या सावडी परिसरात गेली. आणि सावडी परिसरात गेल्यावर त्या ठिकाणी मंगलवाद्य वगैरे वाजवत ती पालखी नेण्यात आली. आणि जसं ते सावडीचा आपला हे गेलं म्हणजे तुमचं झोपडी कॅन्टीन वगैरे जवळ आलं त्याच्यानंतर मग त्या वाद्यांची लय वाढली. आणि या वाद्यांच्या लय वाढीत आपण दत्तात्रय निवासात या देवांनी प्रवेश केला. आणि पालखीतले देवघरात गेले. आणि त्या ठिकाणी निरंजन देखील दोन्ही ही श्रीकांत निसळ यांनी देवापुढे ठेवून ते आले. आणि ती दोन्ही निरंजनं तेवत असताना त्या ठिकाणी गेलेली आहेत. म्हणजेच कोकणेवाड्यातलं जे तेज गेल्या 20-25 वर्षा जी काही गुरुदेवांची साधना होती त्या साधनेतनं जे तेज निर्माण झालं होतं ते तेज या निरंजन स्वरूपात या दत्तात्रय निवासात विराजमान झालेलं आहे. आणि आजही त्या काळात सद्गुरू त्या ठिकाणी दत्तात्रय निवासात वास्तव्याला होते. ते स्वतःच दत्तात्रय आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्यांच्या वास्तव्याचा फायदा झालाच. आणि आजही गुरुदेव या ठिकाणी देहस्वरूपात नसले
तरी शक्ती स्वरूपाने आजही तिथे विराजमान आहेत आणि आजही आम्हा सर्व भक्तांना ते आशीर्वाद देतच आहेत आणि शतकानुशतके हजारो वर्ष ते आशीर्वाद देत इथे उभे राहणार आहेत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सद्गुरूंनी मला स्वतःला एकदा सांगितलेलं आहे की या ठिकाणी हे दत्तात्रयांचं जे मी अधिष्ठान ठेवलेलं आहे ते तुमच्या पुढच्या पिढीकरता ठेवलेलं आहे. तुमच्या पुढच्या पिढीला मी देहस्वरूपात दिसणार नाही आहे. त्यामुळे आज तुम्ही माझ्यापुढे काही मागण्या मागून घेताय, माझ्याकडून कृपा अपेक्षा करताय, मी ती करतो. पण पुढच्या पिढीला माझा देह उपलब्ध राहणार नाही आहे. त्यामुळे मी हे या ठिकाणी दत्तात्रय मंदिर निर्माण करण्यात ठरवलं आहे. आणि मी कुठे जाणार आहे म्हणे, माझी शक्ती मी इथंच ठेवून जाणार आहे. मी दुसरीकडे कुठे जाणार नाही, माझी शक्ती इथंच राहणार आहे. म्हणजे हे त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द खरोखरीच सत्यात आलेले आहेत. आणि आजही आता मगाशी मी गेल्या गतवितरण ती 99 नंतर देखील आमच्या गुरुभक्तांना या सद्गुरूंचे हे सगळे अनुभव येत आहेत. हे आपल्याला आवर्जून वारंवार सांगतोय आणि सांगितलं आहे. तर त्याचं कारण असं आहे की एक मोठी शक्ती त्या ठिकाणी विराजमान आहे. दत्तात्रयाची शक्ती गुरुदेवांच्या स्वरूपात ती साक्षात देहात होती आणि त्यांचा देह विसर्जन झाल्यानंतर जेव्हा दत्तात्रयांचं मंदिर झालेलं आहे तर त्या दत्तात्रयांच्या मूर्तीतच त्यांनी आपली शक्ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने ही गुरुमाऊली परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराज हे आमच्यावर कायम कृपेचा वरदहस्त ठेवत आहेत. तर ही निघालो घेऊनी पालखी दत्ताची हा श्रीकांत देसाई यांचा लेख मला फार भावपूर्ण वाटला आणि सगळ्या नवीन भक्तांना तो कळावा म्हणून मी आज आपल्याला सांगितला. इथे हा अनुभव आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त.